विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन 10-29 यांची 116वी केंद्रीय कार्यकारिणी बैठक नागपूर जिल्ह्यातील काटोल येथील मधुबन रिसॉर्ट येथे दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली। या बैठकीत विविध संघटनात्मक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। यासह सन 2026-2027 साठी केंद्रीय कार्यकारिणीची निवडणूक देखील पार पडली। या निवडणुकीत केंद्रीय पदाधिकारी व सर्व केंद्रीय सदस्यांनी सहभाग घेतला। गुप्त मतदान पद्धतीने बहुसंख्य पदांवर निवड करण्यात आली। यामध्ये अध्यक्ष श्री संतोषजी घाडगे, उपाध्यक्ष श्री नितीनजी पवार, श्री प्रफुल्लजी लाऊडकर, सरचिटणीस श्री रवीजी बारई, उपसरचिटणीस श्री अनिलजी लाड, श्री सुधीरजी गोरे, श्री रामकृष्ण मुंडे यांची निवड करण्यात आली। निवडणूक अधिकारी म्हणून आर.जे. देवरे, रवी वैद्य, किशोर फाले यांनी तर सहकारी म्हणून सोपान लोणारे यांनी यशस्वीपणे कार्यभार पार पाडला। बैठकीदरम्यान संघटनेच्या पुढील वाटचालीवर चिंतन मंथन करण्यात आले। विविध पदाधिकाऱ्यांनी आपापली मते मांडून संघटन बळकटीकरणाबाबत सूचना केल्या। यावेळी विद्यमान सरचिटणीस आर.टी. देवकांत साहेब यांनी पगारवाढ निधी, अधिवेशन निधी व जाहिरात निधी लवकरात लवकर जमा करण्याचे निर्देश सभागृहाला दिले। तसेच दिनांक 9 जानेवारी 2026 रोजी चिपळूण येथे होणाऱ्या 22व्या द्विवार्षिक महाधिवेशनास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।